जेनझी आळशी झालेत किंवा जेनझींना काम करायचं नाही अशी एक टीका खूप होते. 2006ला जेव्हा मी कामाला सुरुवात केली होती त्याच्यापेक्षा आताच्या वर्कप्लेसेस या जेनझीला अकोमोडेट करायला प्रिपेअर्ड हव्या होत्या अशी आपली अपेक्षा आहे, पण त्या तशा नाही आहे. म्हणजे आमच्याकडे कसं होतं की तुम्ही इतके तास अभ्यास करा, इतके तास काम करा, पण आता त्यांचं कसं आहे, दे बिलीव्ह इन स्मार्ट वर्क. त्यांनी जे 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी केलं त्याच पद्धतीने काम करणं आता आपण अपेक्षा नाही करू शकत. आमच्या आधीच्या पिढ्यान आम्ही ह्याच्यातला जो बदल आहे ना हा स्लो होता. तुमची जी पिढी आहे आता जेनझी त्यांच्यामधला बदल फार फास्ट आहे. जेनझीच त्यांचं कॅपिटल आहे. कंपन्यांना लॉयल राहण्यामध्ये काय होऊ शकतं हे आमच्या पिढीने बघितलंय. पण मला असं वाटतं की हे वर्कप्लेसेस चेंज होत आहेत. जर तुम्ही AI टूल्स वापरू शकता तर तुम्ही तुमची मेंटॅलिटी का नाही चेंज करू शकत. नमस्कार, तुम्ही पाहत आहात थिंक टीव्ही. मंडळी, Naukri.com जानेवारी 2026 मध्ये एक सर्वे केलेला होता. त्याचं नाव आहे जेनझी वर्क कोड. याच्यामध्ये जेनझी आता वर्क कल्चरमध्ये यायला लागलेले आहेत आणि त्यातली भन्नाट काही ऑब्झर्वेशन्स त्यांनी मांडलेली आहेत. 80 वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमधल्या 23,000 जवळपास जेनझी प्रोफेशनल्सचा त्यांनी सर्वे केला. काय ऑब्झर्वेशन्स पुढे आली तर 3 पैकी जवळपास 1 ते 2 जेनझी प्रोफेशनल्स हे एका कंपनीमध्ये 2 ते 3 वर्षांपेक्षा जास्त काळ राहणं प्रेफर करत नाही. त्यांच्यासाठी मेंटल हेल्थ, वर्क लाईफ बॅलन्स या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत, सॅलरी हाईक किंवा प्रमोशनपेक्षाही जास्त. म्हणजे छोट्या छोट्या सूचना देणारा बॉस किंवा टॉक्सिक कलीग, टॉक्सिक वर्क कल्चर असेल, ट्रान्सपरन्सी नसेल तर त्यांची मेंटल हेल्थ ही डेफिनेटली अफेक्ट होते. करिअर ग्रोथकडे सुद्धा ते अतिशय वेगळ्या नजरेने बघतात. म्हणजे करिअर ग्रोथ इज इक्वल टू स्किलमध्ये एक्सपान्शन काहीतरी होणं असं त्यांना एक्सपेक्टेड असतं. असे भन्नाट ऑब्झर्वेशन्स या सर्वेमधनं पुढे आलेले आहेत आणि आपणही बघतोय, तुम्ही अनुभवत असाल की तुमच्याही ऑफिसेसमध्ये आता जेनझीज यायला लागलेले आहेत. वर्क कल्चर हे नव्याने रिडिफाईन होतंय, बदलत आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी थोडेफार आपल्याला कॉन्फ्लिक्ट निर्माण होणाऱ्या सिच्युएशन सुद्धा दिसतात. काही काही त्या कॉमेडी सुद्धा असतात. सो हेच बदलणारं वर्क कल्चर आज आपण समजून घेणार आहोत, डिकोड करणार आहोत आणि त्यासाठी आज माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आपल्याला जॉईन झालेले आहेत इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट डॉक्टर वृषाली राऊत. मॅडम, खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. थेट प्रश्नाला सुरुवात करते की जेनझी आळशी झालेत किंवा जेनझींना काम करायचं नाही अशी एक टीका खूप होते. खरंच जेनझी ऑफिसमध्ये आळशीपणाने वागतात का? तर हा विषय पहिल्यांदा निवडल्याबद्दल तुझे आभार आणि सगळे जेनझी पण तुला थँक्यू म्हणतील. जेनझी म्हणजे 1997 ते 2012 2012 ही पिढी या दरम्यान जन्माला आलेली सगळीजण ही जेनझी म्हणतो आपण. आणि त्यातले बरंचसं आता वर्कफोर्समध्ये आपल्याला दिसतंय. त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. विशेष करून कोरोनाच्या काळात आपण ते एंट्री झाली त्यांची वर्कफोर्समध्ये. आणि ह्यांचं एकंदरीत लाईफ, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह, आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा एकंदरीत दृष्टिकोन हा आमच्या पिढ्यांपेक्षा आहे, त्यांच्या आधीच्या पिढ्यांपेक्षा हा खूप वेगळा आहे. म्हणजे बूमर्स, जेनेक्स आणि मिलेनियल, ओके, या लोकांपेक्षा त्यांना वेगळं चाइल्डहूड मिळालं. त्यांना डिजिटल चाइल्डहूड म्हणता येईल, कारण याहूच 2000ला सुरू झालं. त्यामुळे ऑर्कुट होतं, त्यानंतर ऑर्कुट नंतर फेसबुक आलं 2010ला. त्यामुळे ही पिढी ही डिजिटल म्हणजे प्लॅटफॉर्मवर मोठी झालेली, वाढलेली आहे. त्यांना आमच्या जनरेशनला TV होतं, आम्ही TV वर वाढलेली जनरेशन आहे. ही मोबाईल फोनवर वाढलेली जनरेशन आहे. आणि या जनरेशनला एकंदरीत जो ग्लोबल ॲक्सेस मिळाला, सुरुवातीपासून त्यांना सगळं मिळालं बघायला. म्हणजे जे अमेरिकेत होतं आहे, युरोपमध्ये होत आहे, त्या सगळ्या गोष्टींना त्यांना इन्फॉर्मेशन होती पहिलेपासून. आणि त्यानुसार मग त्यांचं माइंडसेट तयार होत गेला. तो माइंडसेट घेऊन ते वर्क प्लेसेसमध्ये आले. पण वर्क प्लेसेस काही त्यांच्याकरता तयार नव्हत्या. म्हणजे 2006ला जेव्हा मी कामाला सुरुवात केली होती त्याच्यापेक्षा आताच्या वर्क प्लेसेस या जेनझीला अकोमोडेट करायला प्रिपेअर्ड हव्या होत्या अशी आपली अपेक्षा आहे, पण त्या तशा नाही आहेत. त्या अजूनही 2006-2007 त्याच्यापेक्षा पण आधी म्हणू शकतो की त्यांचं वर्क कल्चर हे आपलं त्याप्रमाणे इव्हॉल्व झालं नाही. आपल्याकडे ती ट्रान्सपरन्सी, फ्लेक्झिबिलिटी या सगळ्या गोष्टी अजूनही तितक्याशा नसून ऑथॉरिटेरियन जो आहे, ब्युरोक्रॅटिक पद्धती आहे ती अजूनही चालते. आणि त्याला जेनझी अकोमोडेट करू शकत नाही किंवा जेनझीला ते लोक अकोमोडेट करू शकत नाही. त्याच्यामुळे मग हे सगळं कॉन्फ्लिक्ट जे तू म्हणते आता, आणि ते कॉन्फ्लिक्टचं जे काय म्हणता येईल फ्रिक्शन आहे, कॉन्फ्लिक्ट आहे, त्याचं महत्त्वाचं कारण हे मिसअलाइनमेंट आहे. ते पण त्यांच्या जागेवर बरोबर आहेत, आपण त्यांना समजून घेण्यात चुकी करतो आहे. म्हणजे आता तुम्ही म्हटलं की जेनझीला अकोमोडेट करणारी वर्कप्लेस म्हणजे ही नक्की कशी आहे किंवा काय अपेक्षित आहे याच्यात?
आमच्या जनरेशनचं कसं होतं किंवा आमच्या आधीचे तर आणखी म्हणजे आमचे आईवडील जे झाले तर ह्या जनरेशनचं कसं होतं की पैसा महत्त्वाचा होता. पण पैसा महत्त्वाचा असला तरी त्यांच्या वेळेच्या ज्या म्हणजे परिस्थिती होती, कंडिशन होती ती बऱ्यापैकी फेवरेबल होती. उदाहरणार्थ जे कोणी 90sच्या शेवटी 10वी-12वी पासआउट झाले असतील, त्यात मी पण आहे, त्या सगळ्यांना त्यावेळेला ॲप्टेक आणि NIIT आठवत असेल, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होते, त्यांचे कॉल्स यायचे. त्यावेळेला IT चं इतकं डिमांडमध्ये होतं, 12+4चं जे मॉडेल होतं ते आउटसोर्सिंगचं, की त्यांना ॲक्च्युली 60%च्या वर असेल ना, त्यांना कॉल यायचे की तुम्ही या आमच्याकडे, आम्ही तुम्हाला ट्रेन करतो. याच्या अगोदरच्या ज्या जनरेशन होत्या, इव्हन माझ्या आईवडिलांची जनरेशन, त्यांना सरकारी नोकरीमध्ये तेवढं बोलवणं यायचं. तर 100 कोटी आपली लोकसंख्या होती 2000मध्ये, ती आता 150 कोटी आहे. म्हणजे रिसोर्सेस इतके कमी आहेत आणि कॉम्पिटिशन प्रचंड आहे, है ना. या सगळ्यांमध्ये ॲडजस्ट करताना जेनझीला पण त्रास जातो आहे, कारण त्यांचं अपेक्षा खूप वेगळ्या आहेत. आणि आपल्या वर्क प्लेसेस मात्र अजूनही तशा पद्धतीने इव्हॉल्व म्हणतात ना, त्या झाल्या नाही आहेत. त्यांना फ्लेक्झिबिलिटी, ट्रान्सपरन्सी, ऑन द जॉब लर्निंग, त्याच्यानंतर अपस्किलिंग तर ते लोक करतातच, कारण ते डेलॉईटचा पण एक सर्वे आहे, नोकरीचा जसा आहे तसा डेलॉईटचा आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा सर्वे आहे आणि लिंक्डइनचे सर्वे येत असतात टाईमली. तर त्यांनी पण सांगितलं की हे लोक अपस्किलिंग करतात वीकली. जेनझी ही ऑन द जॉब लर्निंगला प्रिफरन्स देते. म्हणजे आमच्याकडे कसं होतं की तुम्ही इतके तास अभ्यास करा, इतके तास काम करा, म्हणजे काहीतरी. पण आता त्यांचं कसं आहे, दे बिलीव्ह इन स्मार्ट वर्क, दे बिलीव्ह इन बाउंड्रीज, दॅट्स वाय मेंटल हेल्थ है ना. मग कधी 12 तास काम करा, विकेंडला येऊन काम करा. त्यांचं आणि त्यांना त्यांच्या वाट्याला आलेले रिसोर्सेस म्हणजे इन टर्म्स ऑफ दीज टूल्स ते जास्ती आहेत आमच्या तुलनेमध्ये. आम्ही जॉब करायला सुरुवात केली तेव्हा गुगल पण नव्हतं, याहू मेल बरोबर. आता त्यांना सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांना माहिती आहे ते कशा वापरायच्या, टेक सेवी, आणि त्यामुळे त्यांचं काम लवकर आटोपतं ना. हे 50 वर्षाचा किंवा 55 वर्षाचा मॅनेजर असेल, त्याला तेवढा तो टेक सेवीनेस नसतो. मग याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी त्याच्या ज्या मेथड्स आहेत त्यांनी या लादाव्या मुलांवर. त्यांनी जे 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी केलं त्याच पद्धतीने काम करणं आता आपण अपेक्षा नाही करू शकत ना जनतेकडून. करेक्ट. म्हणजे इथे मला हाच कॉन्फ्लिक्ट दिसतो की बऱ्याचदा ज्या 2-3 पिढ्या जुन्या असतात तर त्यांचं असं म्हणणं असतं की नाही आम्ही पण हेच केलंय, म्हणजे ही स्टँडर्ड प्रोसेस आहे, यातनं तुम्हाला जावं लागतं किंवा तुमच्या हाताखालनं हे ठराविक कामं काही झालं तरी गेलीच पाहिजे, तर तुम्ही पुढे तसे मॅच्युअर व्हाल वर्क वाईज प्रोफेशनली. तर हे कितपत बरोबर आहे? मग आता वर्क प्लेसेसमध्ये 4 पिढ्या आहेत. म्हणजे एक जी बूमर म्हणतात ना, 65 to 80ची जनरेशन, 65 to 80, आणि जेन वाय, म्हणजे मला असं वाटतं 65 to 80ची जनरेशन, 80 to 97ची जनरेशन, 97 ऑनवर्ड्स आपली जेनझी, या 3, आणि याच्या अगोदरच्या पिढ्या, त्या 3-4 पिढ्या एकत्रपणे सध्या आहेत वर्क प्लेसेसमध्ये. आणि कॉन्फ्लिक्ट कशावरून होत आहे की कॉन्फ्लिक्ट आहे ह्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरून. म्हणजे आणि म्हणजे मी तरी अपेक्षा नाही करत की मी जेव्हा कामाला सुरुवात केली होती त्याच पद्धतीने त्याच म्हणजे माझे जे स्टुडंट्स असतील त्यांना त्यांच्या वाट्याला तसं येऊ नये, त्यांना आणखी ईज यावं ना. राईट. आमच्या वेळेला मोबाईल फोन नव्हते, ब्लॅकबेरी पण 2009-10ला आले, आणि त्याच्यानंतर मग स्मार्टफोन येत गेले. पण ह्या मुलांना सगळं आधीपासून अवेलेबल आहे, त्यांना ते चांगलं वापरता येतं. मग त्यांच्याकडून ते शिकून घ्यावं असा माझा ॲटिट्यूड आहे. म्हणजे त्याला रिव्हर्स मेंटरिंग म्हणा तुम्ही, म्हणता येईल, तो शब्द वापरता येईल. तर त्यांच्याकडून आपण काय शिकायचं, म्हणजे माझी पिढी आहे किंवा 40च्या वर गेलेल्या ज्या आहेत सगळेजण, त्यांनी मला असं वाटतं असा ॲटिट्यूड ठेवावा, शिकून घ्यावं. आपण त्यांना काय शिकवावं ते पण एक प्रकारचं मेंटरिंग आहे, की क्रिटिकल थिंकिंग आहे किंवा सेल्फ रेग्युलेशनमध्ये थोडे कमी पडतात, इमोशनल इंटेलिजन्स आहे, किंवा एक फेस टू फेस इंटरॅक्शनचं त्यांचं जे आहे वे, तो थोडा वेगळा आहे ना, बिकॉज दे आर मोर इन्क्लाइन टुवर्ड्स डिजिटल इंटरॅक्शन, त्यांना ती तशी सवयच आहे. तर मला असं वाटतं हे रोल आपण जर आपले समजून घेतले आणि आपल्या एकमेकांच्या स्ट्रेंथवर जर काम केलं तर त्यांनी फरक पडेल. ओके. म्हणजे हे बरेच जे सर्वे आलेत त्याच्यामधनं असं दिसतं की हल्लीची जी पिढी आहे तरुण, जेनझी पर्टिक्युलरली, 2 ते 3 वर्ष मॅक्झिमम एका कंपनीमध्ये थांबतात. आणि पूर्वी हे चित्र वेगळं होतं. पूर्वी एका ठिकाणी लागल्यावरती कमीत कमी 10-20 वर्ष किंवा रिटायरमेंटपर्यंत तरी थांबलं जायचं. तर हा म्हणजे खूप फरक आहे 2 पिढ्यांमधला. तर जेनझीचं हे जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्विच करणं आहे, तर याचा अर्थ असं आहे का की कंपन्यांपेक्षा त्यांना स्वतःचं करिअर जास्त महत्त्वाचं वाटतं?
त्यात काही वाईट नाही आहे. ओके. कंपन्यांना लॉयल राहण्यामध्ये काय होऊ शकतं हे आमच्या पिढीने बघितलं आहे. त्यात बर्नआउट येतात, त्याच्यामध्ये डिवोर्सेस येतात अर्लीमध्ये, त्याच्यामध्ये इन्फर्टिलिटी आहे. म्हणजे हे मी सगळे स्ट्रेसचे साईड इफेक्ट सांगते, जे कॉर्पोरेटच्या एम्प्लॉईजनी गेल्या 25 वर्षात जे काम करतात त्यांनी सगळ्यांनी भोगले आहेत. त्याच्यासोबत फॅमिलीचे डिस्प्यूट्स आहेत, म्हणजे मुलांना वेळ देऊ न शकणं, घरी वेळ देऊ शकणं, आणि बरेचसे हेल्थ इश्यूज. तर हे जर आपल्याला त्यांना अवॉइड करत असतील जेनझी, आणि ते स्वतःच्या मेंटल हेल्थ आणि बाकीच्या गोष्टींवर वेळ द्यायला म्हणत असतील, तर त्यात वाईट काय आहे? ओके, राईट. पण जॉब बदलले तरी सुद्धा त्यांना ते प्रेशर येणारच आहे, म्हणजे प्रेशर अवॉइड नाही होणार ना ह्याच्यामुळे. आपली कामाची पद्धती जशी आहे त्यानुसार वर्क लाईफ बॅलन्स अपेक्षा करणं खरंच चुकीचं आहे. चुकीचं आहे, पण तो असायला हवा. म्हणजे माझं स्वतःचं PhD IT मेंटल हेल्थ आणि वेलबिंगवर आहे. मी त्यात तेच सांगितलं आहे की ज्या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत, युरोपमधल्या बऱ्याचशा कंट्रीज आहेत, ऑस्ट्रेलिया आहे, हे लोक वर्क लाईफ बॅलन्सला महत्त्व देतात. ते असं स्लॉगिंग जे म्हणतात ना तसं करत नाही. म्हणजे ॲक्च्युली म्हणजे कामच करत बसतात, तुम्हाला दुसरं काहीच नाही. आणि माझ्याकडे काउन्सिलिंगला पण जेव्हा हे म्हणजे मोठे लोक येतात, थोडी 40-50च्या वर गेलेली, त्यांना कामाशी त्यांची आयडेंटिटी इतकी घट्ट बांधलेली आहे की त्यांना ते सहनच होत नाही. आणि याच्या उलट अगदी जेनझीच्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांची आयडेंटिटी ही त्यांच्या जॉबशी, आता तुला आठवत असेल की बरेचसे लोक त्यांच्या कंपनीचं टी-शर्ट घालून फार मिरवताना दिसत अनेक ठिकाणी. ते माझ्या जनरेशनचे लोक आहेत. ही आयडेंटिटी किंवा हे जे खूप कमिटमेंट, ब्लाइंड कमिटमेंट आहे ही, हे आमच्यापेक्षा लहान जे आहेत ते जेनझी आपण घेऊया, जेनझीमध्ये ही नाही आहे. आणि ही चांगली गोष्ट आहे ना. ती करिअर स्ट्रॅटर्जी जर असेल की तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी नाही आहे, तुम्हाला वर्क लाईफ बॅलन्स नाही आहे, तुम्हाला फेअर कम्पेन्सेशन नाही आहे, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीजच नाही आहे, तुम्ही एकाच पोझिशनला जाता आणि तिथे 5 वर्ष 10 वर्ष काम करून राहिले, ते आमच्या पिढ्यांमध्ये व्हायचं. कारण EMI भरायचे आहे. आताची जी पिढी येते जेनझी, मी म्हणेल, किंवा इव्हन जेनझी कशाला, म्हणजे 2015-16 नंतर जे जॉईन झाले आहेत वर्कप्लेसेसमध्ये, त्या सगळ्याच जणांकडे त्यांच्या आईवडिलांनी अनेकांनी घरं घेऊन ठेवली आहेत, कार अनेकांकडे होती, आणि काही लोकांनी फॉरेन ट्रिप्स पण केल्या आहेत. मग अशी लोक ज्या वेळेला वर्कप्लेसला येतात त्यांना तुम्ही पैसे देऊन फक्त खुश ठेवू शकत नाही. म्हणजे पैसे द्यायचे आणि मग त्याच्यावर अधिराज्य गाजवायचं असं शक्य नाही आहे आता. तर त्यांना मिनिंग हवं आहे, त्यांना पर्पज हवा आहे, ते का करतायत तो जॉब, त्यांना चांगली ट्रीटमेंट हवी आहे, त्यात वाईट काय आहे? करेक्ट. रिस्पेक्ट हवा आहे, ते एक्सपेक्ट रिस्पेक्ट, म्हणजे रिस्पेक्ट द्या आम्हाला, रिस्पेक्टफुल ट्रीटमेंट द्या, देन वी विल स्टे. करेक्ट. ओके. म्हणजे आत्ता तुम्ही जो स्ट्रेसचा मुद्दा मांडला की स्ट्रेस पूर्वीच्या पिढीमध्ये होता, आताच्या पिढीमध्ये तुलनेने कमी दिसतोय, पण असंही म्हटलं जातं की हल्लीच्या पिढीमध्ये स्ट्रेस सहन करण्याची क्षमताच नाही आहे किंवा ती कमी होत चालली आहे. स्ट्रेस टॉलरन्सचा थोडासा यांचा म्हणजे आहे, हा वादाचा मुद्दा आहे. कारण जरी ते डिजिटली पण प्रचंड कनेक्टेड आहे, हायपर कनेक्टेड आहेत, बट दे आर स्टील लोनली. हे पण त्यांच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन आहे त्या पिढीमध्ये. दे आर व्हेरी मच अवेअर अबाउट देअर ओन मेंटल हेल्थ इश्यूज. ते नो की मला एन्झायटी आहे, मला ट्रॉमा जाणवतो आहे, पोस्ट ट्रॉमॅटिक जाणवत आहे, बट त्यांच्यापाशी एक तर भारतात तसे रिसोर्सेस पण नाही आहेत. त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यानुसार भारताची सिस्टीम काही अपडेट झाली नाही. हां, म्हणजे आहे ना की तुम्हाला काउन्सिलिंग म्हटलं ना की आता इफ यू आर 25 आणि तू म्हणून मला काउन्सिलिंग हवं आहे, देर इज समथिंग गोइंग ऑन इन माय होम, आणि यू नो बिकॉज ऑफ ऑल दोज मे बी रील्स आहेत की तुमचे, तू आर्टिकल्स वाचलेत की नाही माझ्याकडे पण असं होत आहे, सो आय नीड समबडी हू कॅन लिसन टू मी. पण तशी सिस्टीम आहे का अवेलेबल? ते नाही आहे. त्यामुळे यात गैर काही नाही आहे, त्यांच्या डिमांड्स गैर नाही आहेत, आपली सिस्टीम स्वतःला अपडेट नाही करू शकली त्यांच्या डिमांड्सनुसार. ओके. म्हणजे जेनझी आणि त्याच्या आधीच्या पिढ्या ह्यांच्या मानसिकतेमध्ये आपण प्रचंड फरक आहे. काय म्हणजे एक्झॅक्ट काय फरक आहे? कुठे कुठे कॉन्फ्लिक्ट निर्माण होणाऱ्या सिच्युएशन्स तयार होतात? मोठ्यांनी सांगितलेलं ऐकायचं आहे ना, त्याला प्रश्न विचारायचे नाही, हे आमच्या पिढीला सांगण्यात आलं होतं. याच्या पुढे प्रश्न विचार, ही पिढी वाय विचारते. त्यांचा पहिले इफ यू आर आस्किंग मी टू डू समथिंग देन टेल मी वाय. ओके. वाय शुड आय डू इट? आम्हाला वाय शुड आय डू इट वगैरे काय, करायचं म्हणजे करायचं असं होतं है ना. तर ह्यांना हे प्रश्न विचारणारी पिढी आहे, त्याच्यामुळे अनेक जे 50चे मॅनेजर आहे, 55चे मॅनेजर, 45चे आहेत, त्यांना ते आवडत नाही की आम्हाला तसं सांगण्यात आलं होतं, आम्ही तसं केलं होतं, हमारे जमाने में ऐसा था, तुम भी वैसे ही करो. आणि कसं झालं आहे ना, आमच्या आधीच्या पिढ्यानं आम्ही ह्याच्यातला जो बदल आहे ना हा स्लो होता. तुमची जी पिढी आहे आता जेनझी, त्यांच्यामधला बदल फार फास्ट आहे. ओके.
खूप फास्ट बदल आहे, कारण किती चेंज, टेक्नॉलॉजी किती लवकर चेंज होते प्रत्येक वेळेला. आता म्हणजे माझी एक फ्रेंड सांगत होती, ती सॉफ्टवेअरलाच एका चांगल्या कंपनीत आहे, की सगळे AI टूल्स वापरतात, ॲडव्हान्स AI टूल्स. शी इज ऑल्सो एक्सपिरियन्स 20-25 इयर्स. म्हणजे की सगळे वापरतात, आम्हाला शिकावं लागतात ते. राईट. तर मला असं वाटतं की हे वर्कप्लेसेस चेंज होत आहेत. जर तुम्ही AI टूल्स वापरू शकता, तर तुम्ही तुमची मेंटॅलिटी का नाही चेंज करू शकत? राईट. टूल्स यू आर चेंजिंग, करेक्ट. बट यू आर नॉट चेंजिंग युअर मेंटॅलिटी ऑर वर्क कल्चर. सो राईट. ओके. म्हणजे जेनझीज आता आम्हाला बऱ्याचदा HR मधनं असेही रिस्पॉन्सेस येतात की काय मेल टाकतात, म्हणजे सुट्टी हवी आहे तर आम्हाला, माझे गर्लफ्रेंड आजारी आहे, 7 दिवसांची सुट्टी हवी आहे, आणि काही वेळेस अप्रूव्ड असंही होतं, लिहून येतं. काही वेळेस ते सोशल मीडियावरती व्हायरल होतं मीम बनून. म्हणजे ह्याच्याकडे आपण ओपननेस म्हणून बघायचं का, खरं सांगितलं त्याने म्हणून ऑनेस्टली त्याच्याकडे बघितलं पाहिजे का, हे सांगण्याची गरज नाही आहे? म्हणजे ह्याच्याकडे कोणत्या अँगलने बघायचं? खरं सांगितलं हे चांगलंच आहे ना. राईट. आपल्याकडे काउन्सिलिंगला का लोकांना प्रॉब्लेम येतो, विशेष करून मोठ्या लोकांना, कारण त्यांना खरं बोलायला नाही, समोरच्याला जे आवडेल असं बोलायला शिकवलं गेलं आहे. हां, करेक्ट. याला दुखवायचं नाही, त्याला दुखवायचं नाही, प्रत्येकाला हो म्हणण्याच्या नादामध्ये आतमधलं काय आपलं आपण कधीच बोलत नाही, आणि मन मारून आमच्या पिढीला तशी सवय होती, आधीच्या पिढ्यांना तशी सवय होती. जेनझी जर ती सांगते आहे की बाबा नाही, माझं गर्लफ्रेंड आहे, इवन माझा कुत्र्याला त्रास होतोय काय, त्याला काही इंजेक्शन घेऊन जायचं आहे बा, काहीतरी काम आहे, काय वाईट आहे सांगितलेलं? बरोबर. हां. पण आता HR बहुतेक पहिलेच्या पिढीचं जे मॅनिप्युलेशन होतं किंवा ते धाक ठेवायची जी पद्धत होती ना, ती या पिढीला वापरता येत नाहीये, किंवा त्यांच्या ट्रिक्स त्यांना मॅनिप्युलेट करू शकत ओके. म्हणून ते लोक पॅनिकमध्ये आहेत असं वाटतं मला. बरं. पण म्हणजे काही वेळेस असंही म्हटलं जातं की पर्सनल गोष्टी तुम्ही ऑफिसमध्ये डिस्कस नका करू, किंवा त्या तुम्ही नका सांगू, कदाचित त्याच तुमच्या अगेन्स्ट कधीतरी वापरल्या जातात काही इश्यू झाला निर्माण तर जेनझी ज्या पद्धतीने ओपन होतीये किंवा स्वतःच्या पर्सनल गोष्टींबद्दल बोलते, डिस्कस करते ऑफिसमध्ये, वर्कप्लेसमध्ये, तर ही प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन त्यांच्यासाठी ठरू शकते का? ॲक्च्युली आपल्याकडची जी जनता आहे वर बसलेली सध्या तरी पॉलिसी मेकिंग आणि या सगळ्यांमध्ये, तर त्यांचा माइंडसेट आता मी सांगितल्याप्रमाणेच आहे की समोरच्याला खुश ठेवायला खोटं बोलत राहा. भलेही तुम्ही स्वतःला सप्रेस करत राहाल, स्वतःला दाबत राहाल. अशा लोकांकडून जर ह्यांच्याशी हे लोक खरे बोलले आणि तर त्यांना कितपत रिस्पॉन्स येईल याची मला शंका आहे. माझ्यासारखा मॅनेजर असेल तर आय एम ओके की बाबा ठीक आहे, जाते तर काय, खोटं बोलण्यापेक्षा ते खरं सांगून कोणी जर जात आहे ना, आपल्याला तेवढं खरं ऐकायची सवयच नाही ना. आपल्याला एक टिपिकल गोष्टी होत्या ज्या असं आहे, घरी कोणी आजारी आहे म्हणून सुट्टी घेतोय. बरोबर. म्हणजे स्वतः आजारी आहे म्हणून पण सुट्टी न घेणारे लोक आहेत. म्हणजे दे यूज टू ड्रॅग देमसेल्फ लाईक एनिथिंग, आणि मग बर्नआउट होतं ना. का बर्नआउट गेल्या 5-6 वर्षात इतका वाढला आहे, बरोबर, याच्याचमुळे. पण हे जर सांगत असतील, पण ह्या पिढी जशी वागते त्यांना तसं रेसिप्रोकेट करणारे समोरची लोक आहेत का? ओके. ते सेन्सिटिव्ह आहेत किंवा ते वोकल आहेत, त्यांना ट्रान्सपरन्सी हवी आहे, पण समोरच्या पार्टीमध्ये ती आहे का, जी आहेत त्यांच्यावर बसलेली? ओके. म्हणजे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपण आपली वर्कस्पेस तशाप्रमाणे अकोमोडेट नाही केली आपण, की ज्याच्यात जेनझी व्यवस्थित राहू शकतील अशी. जेनझेड किंवा कोणी, मी पण असेल, आता प्रत्येक आहे, आता ज्यांची मुलं मोठी झाली आहेत किंवा आता त्यांना एक वेगळं त्यांचा टाईम असतो, म्हणजे एम्प्टी नेक्स्ट सिंड्रोम म्हणतात ना, काही पॅरेंट्सला असतो, मेनोपॉझल पिरियड असतो लेडीजला. बरोबर. मग कोणाला काही हेल्थ इश्यूज झाले, कोणाला हार्ट अटॅक असून गेला, तर त्या व्यक्तीचं बिफोर आणि आफ्टर ऑफिसमध्ये वेगळं राहील की नाही. मग तुम्ही आपल्या वर्कप्लेस या प्रॉब्लेमला सुद्धा डील करायला तयार आहेत का? नाही आहेत. त्यांना सगळं असं काळं पांढरं हवं आहे. मधले शेड्स आहेत किती क्रिएचे त्यांना ते कळत नाही. म्हणजे डिव्होर्सेस आता खूप कॉमन झाले आहेत. डिव्होर्स एम्प्लॉईला स्टिग्मटाईज करणं किंवा सिंगल व्यक्तीला स्टिग्मटाईज करणं आहे बा म्हणून कोणी. तर हे म्हणजे मी असं बघितलं आहे, आता माझ्या पुस्तकात पण मी मांडलं आहे की मानसिक आघात समजून घेताना मध्ये, तर माझा ट्रॉमाची हिस्ट्री म्हणजे अडल्टहूड ट्रॉमा, ग्रीफ, माझ्या घरात ज्या गोष्टी झाल्या त्यातून मला म्हणजे प्रोलॉंग ग्रीफ डिसऑर्डर म्हणतात त्याला. तर माझ्या घरात 3 अनटाईमली मृत्यू आहेत, आणि मग त्याच्यात माझं म्हणजे झालेलं करिअर हे मी सगळं लिहिलं, आणि त्यात मी क्लिअरली सांगितलं की या गोष्टींकरता मी आतापर्यंत लग्न नाकारत होते. मला लोकांचे असे रिस्पॉन्सेस आले, म्हणजे माझ्याच पिढीतले, की असं का सांगितलं, एवढं खरं सांगतात का लोकांना सगळ्यांसमोर, घरच्या गोष्टी कशा सांगायच्या, ही माझ्या लोकांचे रिस्पॉन्सेस आहेत. पण ही पिढी तशी नाही आहे. मग आता अशांशी त्यांना डील करायचं आहे जेनझीला, तर त्यांनी त्यांचं त्याप्रमाणे रिफ्रेम कराव्या आता गोष्टी कशा करायच्या. बरोबर. आर दे रेडी, म्हणजे दीज पीपल आर सेईंग द ट्रूथ बट आर
दीज पीपल अदर पार्टी इज रेडी टू रिसीव्ह द ट्रूथ. करेक्ट. म्हणजे शक्यतो याची आत्ता तरी शक्यता खूपच कमी दिसते, कारण की सोशल मीडियावर पण यावरनं खूप मीम्स बनतात, खूप पोस्ट वेगवेगळ्या व्हायरल होत असतात की जेनझी ऑफिसमध्ये कशी वागते यावरनं. पॉवर आहे ना ग त्यांच्याकडे. हां. या सगळ्या जे लोक बनवतात त्यांची गंमत करतात ना, त्या लोकांकडे पॉवर आहे, पण त्यांना हे कळत नाही की जेनझीच त्यांचं कॅपिटल आहे. म्हणजे तू आता बघशील ना तर सगळ्या म्हणजे आता भारताच्या टोटल लोकसंख्येपैकी 28% जनता जेनझी आहे है ना. आणि 2029चे जे इलेक्शन येतील त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा ग्रुप जेनझीचाच राहील बरोबर. वोटिंगचा. करेक्ट. मग जर आणि तुमचं जे कंझ्युमर प्रोडक्ट्स आहेत सगळे हो. किंवा जे काही म्हणजे मार्केटमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन्स होतात त्यात जेनझीचा सगळ्यात मोठा इन्फ्लुएन्स आहे. मग Right. तुम्ही त्यांना कसं इग्नोर करू शकाल बरोबर. है ना. इन्स्टेड ऑफ रिजेक्टिंग देम और रिजेक्टिंग देअर पर्स्पेक्टिव्ह टोटली, ॲटलिस्ट ट्राय टू अंडरस्टँड देम. करेक्ट.